दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगडमध्ये लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी उमेदवारांच्या प्रचारातही रंगत येताना दिसत आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना उमेदवार दिसत आहेत। रायगडमध्ये खरी लढत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात असल्याने अखेरच्या दिवसात प्रचार शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे। पेण हमरापूर विभागात झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेवेळी बोलताना सुनील तटकरे यांनी गीते यांच्यावर टीकेची झोड उठवत सांगितले की लोकसभा निवडणुकीची लढाई ही सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी नाही, तर ही लढाई महायुती विरुद्ध महाआघाडी, इंडिया विरुद्ध एनडीए, नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशी असल्याचे सुनील तटकरे म्हणाले। यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार करत आहे। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यात शंकाच नसल्याचे सांगत 30 वर्ष खासदार असलेले अनंत गीते यांनी कुठलीही कामे केले नाही। केंद्रात अवजड उद्योग मंत्री असतानाही 1 रुपया गुंतवणुकीचा कारखाना त्यांनी आणला नसल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली। सार्वजनिक काम 40 वर्ष मी ते सगळ्यांनी 30 वर्षामध्ये काम दाखवा। 30 वर्षात मंत्री पदाच्या 10 वर्षामध्ये काम दाखवा। गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा गाजावाला प्रसंग आला, कोरोना असेल, महापूर आला असेल, गणपती व्यवसाय अडचणीत आला असेल, निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाने रायगड जिल्हा बेजार झाला असेल, महापुराने महाराष्ट्र जीवन उद्ध्वस्त झालं असेल, त्या दरम्यान आम्ही मंडळी त्यांच्याकडे उपलब्ध होतो। तिथे असलेले सगळे लोक सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये जागरूकतेने काम करत होते। अनंत गीतेला प्रश्न विचारला पत्रकारांनी, गीते सगळे आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होता? रविशेठ ते छाती हसतात, म्हणजे लोकांच्या संकटाला छातीपणाने हसत देत ते त्या ठिकाणी उत्तर देतात। आणि दुसरं दुर्दैव वाटतं, अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस स्वतःला आयुष्यभर गौरवाने म्हणारे जयंत पाटील पाठीमागे असा हात लागून ते पण असतात। दुर्दैव नाही, लोकांच्या संवेदनाबद्दल तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते तुम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी दाखवून दिलं। ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये डोळ्यामध्ये अश्रू राहतात ते अश्रू जनतेचे नाहीत, ते आपले आहेत असं समजून लोकांची सेवा करण्याचं काम करावं लागतं। ते प्रमाणित करण्याची बांधिलकी असणारे सर्व सहकारी राष्ट्रवादी आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, आरपीआय आणि अन्य घटक पक्ष एका विचाराच्या माध्यमातून आपण एकत्रित झालेलो आहोत। मला आनंद आहे। जिथे आणि हमरापूर विभागातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य एका तरुण उपसरपंचाने आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे महायुतीमध्ये केला असं मी म्हणतो। तुमची ताकद तिथे आली म्हणजे ती माझ्यापर्यंत पोहोचली, माझ्यापर्यंत पोहोचली म्हणजे ती आपोआप मोदी साहेबांच्याकडे पोहोचली। लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधनकर, पेण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।